गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. 10व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापर्यंत आपण आज पोहोचलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण 1, 2, 3 असे 3 श्लोक केले होते. आता आज लकीली आपल्या इथे अवनी आलेली आहे. सो शी इज गोइंग टू सिंग 4, 5, 6, 7 अध्याय 10. अवनीताई, गो अहेड प्लीज. Yes. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भये चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानै यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः एतां विभूतिं योगै च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. सुंदर. थँक्यू अवनीताई. वेलकम. ओके. आज मी विचार करतोय की मी स्क्रीन शेअर करणार नाही. आय विल लुक ॲट द स्क्रीन आणि आय विल नो व्हॉट आय एम रीडिंग. पण तुम्ही माझा चेहरा बघाल, त्यामुळे मग देन यू विल नॉट बी डिस्ट्रॅक्टेड बाय व्हॉट इज रिटन ऑन द स्क्रीन वर्सेस व्हॉट आय एम सेइंग. आय थिंक दॅट माइट वर्क बेटर. सो लेट्स ट्राय दॅट टुडे. सो आय एम गोइंग टू फर्स्ट रिफर टू आपले जे गुरु आहेत प्रभुपाद. ते काय म्हणतात? बुद्धिर्ज्ञानम असम्मोहः क्षमा सत्यम सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयंचा भयमेव च अहिंसा समता तुष्टिः तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा. 4 आणि 5 हे 2 श्लोक एकत्र घेतलेत प्रभुपादांनी आणि अनेक लोक एकत्र घेतात सुद्धा. सो लेट्स सी ह्या श्लोकांचा काय अर्थ आहे. ह्या श्लोकांचा अर्थ प्रभुपाद हे जे सांगतात की इंटेलिजन्स, नॉलेज, फ्रीडम फ्रॉम डाऊट अँड डिल्युजन, फॉरगिव्हनेस, ट्रूथफुलनेस, कंट्रोल ऑफ द सेन्सेस, कंट्रोल ऑफ द माइंड, happiness and distress, birth, death, fear, fearlessness, non-violence, equanimity, satisfaction, austerity, charity, fame, and infamy, all these various qualities of living beings are created by me alone. याच्यामध्ये काय बघितलं बघा आपण, की याच्यामध्ये द्वंद्व आणि द्वैत या दोन्ही गोष्टी सांगितल्या. म्हणजे देर आर थिंग्स दॅट आर ऑपोजिट टू इच अदर आणि दे आर इन द रिलेटिव्ह वर्ल्ड. म्हणजे आपण समजा नॉलेज हा शब्द घेतला तर नॉलेजच्या विरुद्ध इग्नोरन्स आहे. ट्रूथफुलनेसच्या विरुद्ध काय डिसीट आहे. फेम आणि इन्फेमी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तर असे सगळे जे गुण आहेत एकमेकांच्या विरुद्ध, हे सगळेच्या सगळे आपल्याला सापेक्ष जगतामध्ये बघायला मिळतात. आणि हे हे सगळं सापेक्ष जगत आणि हे सगळे गुण हे सगळे भगवंतांनी स्वतः निर्माण केलेत असं भगवंत सांगतात. बुद्धी निर्मोहता ज्ञान सत्यता शम निग्रह जन्मनाश सुखे दुःखे लाभालाभ भयाभय तपदातृत्व संतोष अहिंसा समता क्षमा माझ्याची पासूनी भूती भाव हे वेग वेगळे. विनोबांनी किती सुंदर केलं बघा याचं ट्रान्सलेशन. त्याच्यानंतर आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, ते याच्याबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया. तर मुक्त छंदामध्ये म्हणतात की बुद्धी, ज्ञान, निर्मोह, क्षमा, तप, इंद्रिय निग्रह, सत्य, सुख, दुःख, भय, अभय, मनोनिग्रह, उत्पत्ती, विनाश, समत्व, अहिंसा, समाधान, यश, यश, अपयश, दान हे विकार मजपासून. तर हे जे सगळे विकार आहेत, आपण मागच्या वेळेस एकदा बघितलं होतं ना, की जे दृश्य जगत आहे ते विकारी आहे. म्हणजे माय मॅनिफेस्टेशन इज माय विकार, असं आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ना. म्हणजे कसं आहे, की शुद्ध चैतन्यामध्ये विकार नाही आहेत. जेव्हा ते शुद्ध चैतन्य प्रगट होतं, प्रगट होणं हाच विकार आहे. अशा प्रकारे आपण बघितलं होतं मागच्या वेळेस, राइट?
तर वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात किशोरजी आपले बंधू? ते म्हणतात की क्षमेसी तसे बुद्धी निर्मोहयासी तसे सत्य तैसेची ज्ञानाधिकासी क्षमासी दमासी व दुःखा सुखासी यशासी तसे हारदानाधिकासी जशी निर्मिती नाश भीती अभीती अहिंसा समत्वा तपासी व तुष्टी असे भाव भूतातले हे समस्त तया निर्मिले मी असे जाण पार्थ. तर हे सगळे जे भाव आहेत, हे सगळेच्या सगळे भाव मी माझ्या शक्तीने निर्माण केलेले आहेत, असं आपल्याला भगवंत सांगतात. तर त्याच्याबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. बुद्धिर्ज्ञानम असम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखम दुःखम भवो भावो भयम च भयमेव च. ते प्रथम जाण बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असम्मोह सहनसिद्धी क्षमा सत्य मग शम दम दोन्ही सुखदुःख वर्तत जनी अर्जुना भावाभाव मानी भावाची माझी. ह्याचा जो अर्थ आहे तो काय आहे बघा. मराठीमधला जो अर्थ आहे तो असा आहे की अर्जुना, अहिंसा समता तुष्टी तप दान यश अपकीर्ती इत्यादी भूतांचे, सॉरी हा पाचवा श्लोक म्हटला मी, राईट, हे बरोबर नाही आहे. बुद्धी ज्ञान असमोह क्षमा सत्य दम शम सुख दुःख होणं नसणं भय आणि अभय, त्यापैकी पहिली बुद्धी आहे असं समज. नंतर अगाध ज्ञान आणि असमोह म्हणजे सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टीकडे विवेकपूर्ण प्रवृत्ती. असमोह म्हणजे मोहाचा संपूर्ण अभाव. संमोह म्हणजे काय की आपल्याला जे दिसतंय ते जसं दिसतंय तसं नसून ते दुसरं काहीतरी आहे, हे सत्य न जाणणं, ह्याला आपण म्हणू संमोह. संमोहाचं जे उदाहरण आपण वेदांतामध्ये बघतो ते म्हणजे दोरी आणि सापाचं आहे ना. म्हणजे आहे दोरी, पण आपल्याला त्याचं पूर्ण ज्ञान नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं, आपण अशी कल्पना करतो की तिथे दोरी नसून साप आहे. तर दोरीला साप मानणं हा संमोह आहे. त्याचप्रमाणे आपण स्वतः शुद्ध चैतन्य स्वरूप आहोत, हे विसरून, हे न समजून आपण स्वतः देह आहोत आणि जीव आहोत, हे मानणं, याला म्हणतात संमोह. हा जो खरा संमोह आहे ना आपला, त्या संमोहाचा नाश होणं अपेक्षित आहे ह्या सगळ्या अभ्यासानंतर. ह्याचा अर्थ हा आहे का, की मी देह नाहीये म्हणजे मला काहीच करायची गरज नाहीये किंवा खायची गरज नाही, प्यायची गरज नाही, अंघोळ करायची गरज नाही, असं नाहीये. व्यावहारिक जगतामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे. परंतु आतून आपल्याला माहिती पाहिजे, की हे सगळं आभासात्मक आहे आणि ह्याचा व्यवहारापुरताच फक्त उपयोग आहे. ह्याच्यातून आपल्याला शाश्वत सुख मिळेल, अशी कल्पना करणं ही आपली चूक आहे. तर ह्या समूहापासून आपल्याला दूर व्हायचं. तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सचेत करतायत, नाही का? सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टींकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती. म्हणजे विवेक कुठला आहे? विवेक म्हणजे जे खरं आहे आणि जे खोटं आहे, त्याच्यामधला विवेक. तर जे खरं आहे ते आपण धरून ठेवायचं आहे आणि जे खोटं आहे ते सोडून द्यायचं आहे किंवा जो आभास आहे तो सोडून द्यायचा आहे. तो आभास आहे हे जर कळलं तर ते सुटून जाईल आपल्या आपोआप. त्याला सोडायची गरज नाही पडणार. विचार करा. जेव्हा आपल्याला कळतं, की मृगजळ जे आहे ते मृगजळ आहे. ते खरं पाणी नाहीये. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या मनातली आसक्ती आपोआप गळून पडेल. कारण की आपल्याला त्याचं सत्य कळलं. तर जर आपल्याला कळलं, की जगामध्ये आपल्याला जे काही सगळं दिसतंय ते आभासात्मक आहे, मृगजळासारखं आहे. तर मग त्याच्याबद्दलची आसक्ती आपल्या मनातनं गळून पडेल. मग त्याचा जेवढा आपल्याला आपल्या पुरता उपयोग आहे तेवढा आपण करू. परंतु त्याच्यापेक्षा जास्त आसक्ती त्याच्यामध्ये राहणार नाही. त्याच्यामध्ये आपण अडकणार नाही. कारण की हे माहिती असेल, की अरे, याच्यापासून मिळणारं जे सुख आहे, ते क्षणिक आहे. क्षणिक आणि सीमित पण आहे.
आणि ते सुख भोगताना आपण थकून जातो. जगातल्या वस्तूंचा उपभोग घेताना किंवा त्याच्यातनं सुख प्राप्त करताना आपण थकतो. आणि ती वस्तू प्राप्त करण्यामध्ये देखील दुःख होतं, कारण की कष्ट करावे लागतात. मिळाल्यानंतर ती टिकवून ठेवण्यामध्ये कष्ट होतात आणि समजा वस्तू गेली जगातली, तर मग तर दुःख होतंच. नुसतं वस्तू नाहीये, देशकाल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या 5ही गोष्टी ज्यांच्यामध्ये आपण चुकीच्या कल्पनेने सुख आहे असं मानतो, त्यास कुठल्याही गोष्टी कायमच्या टिकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातनं आपण मन आपलं काढून घेणं किंवा त्यांच्यातनं मन उडून जाणं हा विवेक आहे. तर तशा विवेकाने जर आपण राहिलो, तर आपण जगामध्ये राहू, पण त्याच्यामध्ये अडकणार नाही, असं होईल. सहज सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा आणि सत्य ही समज. त्यांनी मागच्या ओवीत काय म्हटलं होतं ज्ञानदेवांनी, की "ते माझे विकार भिन्न-भिन्न प्राण्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यात पसरले आहेत." तर हे कुठले विकार आहेत? तर त्याच्यामध्ये मग बुद्धी ही पहिली आहे. नंतर अगाध ज्ञान, असमोह, सहज सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा, असं त्यांनी लिहिलंय. सहज सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा. क्षमा म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो ना, की समजा आपल्या विरुद्ध समजा कोणी काही गुन्हा केला. गुन्हा नाही म्हणता येणार, पण प्रमाद किंवा काही पण आपल्या विरुद्ध काही कोणी काही केलं आचरण, तर आपण ते मनावर न घेता त्यांना मोठ्या मनाने क्षमा करावी. ही क्षमा आणि सत्य हे समज. आणि मग काय मग शम. शम म्हणजे मनोनिग्रह. कंट्रोल ऑफ द माइंड इज कॉल्ड शम. म्हणजे मनामध्ये आपल्या अनेक प्रकारच्या गोष्टी येतात, अनेक प्रकारच्या इच्छा उत्पन्न होतात. परंतु त्या इच्छा कशा आहेत? कुठल्या गोष्टीकडे आहेत? तर ते समजा आपण समजलो आणि जगामधल्या वस्तूंमधल्या आपल्या ज्या इच्छा आहेत त्यांना समजा आपण ताब्यात ठेवलं, तर तो शम झाला, मनोनिग्रह. आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. शम आणि दम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शम म्हणजे मनावर निग्रह आणि दम म्हणजे इंद्रियावर निग्रह. म्हणजे आपल्या समोर समजा एखादी चांगली वस्तू असेल खाण्यासारखी आपल्याला जी आवडते ती, तर ती खातच सुटणं, तर ते मनावर पण नियंत्रण पाहिजे आणि जिभेवर पण नियंत्रण पाहिजे ना. हं? इंद्रियांवर नियंत्रण दोन्ही पाहिजे. हे 2 आणि लोकात असलेले सुख आणि दुःख, लोकात असलेले सुख आणि दुःख, लोकात म्हणजे मृत्यू लोकात किंवा स्वर्ग लोकात हे लोक. म्हणजे द जॉयज एंड सॉरोज ऑफ डिफरंट एक्सपिरियन्सेस. ओके. आपल्या मनाची जी अवस्था असते ना, त्याच्यामध्ये सुख आणि दुःख आपल्याला अनुभवायला येतं ना. तर सुख आणि दुःख आणि अर्जुना होणं आणि नसणं, होणं आणि नसणं. सो आपल्याला समजा एखादी गोष्ट हवी असेल किंवा आपण स्वतः असे बनू असं आपल्याला वाटत असेल. जसं आज मी जे शाळेत समजा असेन, तर मला असं वाटतं की मी मॅट्रिक व्हावं आणि समजा मॅट्रिक झाल्यानंतर मग मला असं वाटतं की मी ग्रॅज्युएट व्हावं. ग्रॅज्युएट असेल तर मला असं वाटतं की मी पोस्ट ग्रॅज्युएट व्हावं. म्हणजे होणे, आपल्याला काहीतरी बनण्याची किंवा होण्याची इच्छा असते ते आणि नसणे किंवा काही असलं किंवा नसलं आपल्याकडे. समजा आपल्या मनामध्ये काही इच्छा असली, की माझ्याकडे अमुक असावं, तमुक असावं, पण ते समजा नसलं, तर ह्या सर्वांची माझ्याच विकारात गणना कर. हे सगळे माझे विकार आहेत, असं तू समज. हं. त्याच्यानंतर मग अ, 5व्या ओवीमध्ये जे म्हणतात, की अहिंसा, समता, तुष्टी, तपोदानं, यशो यशः भवन्ति भावभूतानां मत्त एव पृथग्विधा. आता भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता हे मर्म रूपची पांडुसुता ओळख तू. दान, यश, अपकीर्ती ते जे भाव सर्वत्र वसती, ते मजची पासोनी होती भूतांच्या ठायी. जैसी भूते आहाती सिनानी, तैसेची हे वेगळाले मानी. एक उपजती माझा ज्ञानी, एक नेणती माते. अगा प्रकाश आणि कवडसे, अगा प्रकाश आणि कडवसे, कवडसे नाही कडवसे. हे सूर्याची स्तव जैसे, प्रकाश उदयी दिसे, तम अस्तुसी. आणि माझे जे जाणणे नेणणे, ते तव भूताचिया दैवांचे करणे. म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे. यापरी माझा भावी,
हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पंडू कुमरा. आता ये सृष्टीचे पालक, तया आधीन वर्तती लोक. ते 11 भाव आणिक सांगेन तुझ. आता ह्याच्या पलीकडचं सांगतायत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ट्रान्सलेशन करून. ते म्हणतात की अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश, अपकीर्ती इत्यादी भूतांचे निरनिराळे प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. अर्जुना, भय आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धी, संतोष, अर्जुना ही माझीच रूप आहेत. भय आणि निर्भयपणा म्हणजे फिअर आणि फिअरलेसनेस. अहिंसा आणि समबुद्धी म्हणजे आपण हिंसा ही काया, वाचा, मन या तिन्ही प्रकारनी बघितली आहेत. तर आपल्या मनामध्ये सुद्धा कोणाबद्दल कुठल्याही प्रकारची वाईट भावना न येणं ह्याला म्हणतात अहिंसा. म्हणजे आपण समजा कोणाला जाऊन मारलं नाही, तर ती अहिंसा नाही होत. पण आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल वाईट विचार देखील नाही आला, म्हणजे मग खरी अहिंसा सिद्ध होईल. तर कायानी म्हणजे आपण हाताने कोणाला तरी मारलं, वाचेनी म्हणजे आपण कोणाला तरी वाईट बोललो आणि मानसिक हिंसा म्हणजे आपल्या मनात सुद्धा कोणाबद्दल काही वाईट नाही येणं ह्याला अहिंसा म्हणतात. काया, वाचा, मन यांनी अहिंसा. आणि समबुद्धी, सर्वांप्रती जर आपला समभाव असला, तर मग आपल्याकडून हिंसा होणारच नाही, नाही का? नंतर संतोष. संतोष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, संतोष इज कंटेनमेंट. अर्जुना ही माझीच रूप आहेत, हे तू जाण. दान, यश आणि दुष्कीर्ती हे जे विकार सर्वत्र सर्व ठिकाणी राहतात, ते माझ्यापासून प्राण्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात. समजा आपल्याला कोणाला दान करावंसं वाटलं किंवा यश प्राप्त करावंसं वाटलं, टू बी सक्सेसफुल इन लाईफ, किंवा दुष्कीर्ती म्हणजे कधी-कधी आपली इच्छा नसताना सुद्धा आपली दुष्कीर्ती म्हणजे बदनामी होते. लोकांमध्ये पुष्कळदा असं होतं ना, की आपण काही समजा केलं नसलं तरी सुद्धा ज्यांचा आपल्याबद्दल तिरस्कार आहे, ते लोक आपल्याबद्दल काहीतरी वाईट बोलू शकतात किंवा पसरवू शकतात आणि काही लोकांचा त्याच्यावर विश्वास बसेल सुद्धा, असंही होऊ शकतं. तर दुष्कीर्ती हे जे सर्व विकार आहेत ना, ते माझ्यापासूनच प्राण्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात. म्हणजे चांगल्या गोष्टीसुद्धा भगवंतापासूनच आहेत आणि वाईट गोष्टीसुद्धा भगवंतापासून आहेत. तर हे जरा पचवणं आपल्याला कठीण जातं. म्हणजे राम हा भगवंताचा अवतार आहे किंवा भगवंताचं मॅनिफेस्टेशन आहे, हे आपल्याला मानणं त्या मानाने सोपं जातं. परंतु रावण देखील भगवंताचाच अवतार नाही म्हणणार, परंतु त्याचं प्रगटीकरण आहे. हे आपल्याला जरा पचवणं कठीण जातं. जशी भूतं वेगवेगळी आहेत, तसेच हे भाव वेगवेगळे आहेत असं समज. म्हणजे ज्याप्रमाणे आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळं दिसतोय ना, त्याचप्रमाणे हे भाव देखील वेगवेगळे आहेत. त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहीत. म्हणजे माझ्या अज्ञानात उत्पन्न होतात. म्हणजे कसं आहे, की जे चांगले भाव आहेत ना, ते आपल्याला समजा आपल्याला भगवंताची आठवण राहिली, तर उत्पन्न होतात आणि जर भगवंताची आठवण आपण विसरलो, म्हणजे भगवंताबद्दल आपल्या मनामध्ये अज्ञान आहे, तर मग जे निगेटिव्ह टेंडन्सीज आहेत, नकारात्मक विचार आहेत, नकारात्मक जे भाव आहेत, ते भगवंताचा विसर पडला तर तयार होतात. अरे अर्जुना, प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एकाच सूर्यापासून होतात. सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो. म्हणजे सूर्याच्या उपाधीमुळे आपल्याला प्रकाश आणि अंधार ह्या दोन्ही गोष्टी दिसतात. नाही का? म्हणजे सूर्याचा जिथे अभाव असतो, तिथे अंधार आहे. सूर्याचा जर अभाव नसला, म्हणजे सूर्य जर प्रगट असला, तर मग त्याच्यासोबत प्रकाश राहणारच आहे. नाही का? आणि माझं जे ज्ञान होणं अथवा माझं जे अज्ञान असणं, हे प्राण्यांच्या दैवाचं कर्तृत्व आहे. हे आपलं जे दैव असेल ना, त्यानुसार आपल्याला भगवंताचं ज्ञान होऊ शकतं किंवा त्याच्याबद्दल अज्ञान असू शकतं. हे प्राण्यांच्या दैवाचं कर्तृत्व आहे. बेस्ड ऑन अवर डेस्टिनी. है ना? म्हणून प्राणीमात्रांच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ह्या विकारांना व्हावं लागतं. तर डिपेंडिंग अपॉन अवर प्रिव्हियस कर्म, आपण जे ह्याच्या आधी केलेलं असू किंवा आपण ज्या सवयी लावून घेतलेल्या असतील किंवा जे संस्कार असतील आपल्या मनावर, त्यानुसार आपल्यामध्ये भगवंताविषयी ज्ञान किती आहे आणि आपल्या मनामध्ये भगवंताविषयी अज्ञान किती आहे,
ह्या 2 गोष्टी ठरतात. ठीक आहे ना. ह्याप्रमाणे माझ्या विकारात ही संपूर्ण सृष्टी सापडली आहे असा अर्जुना समज. सर्व सृष्टी ही माझ्या विकारात सापडलेली आहे असं तू आता समज. आता या सृष्टीचं पालन करणारे आणि ज्याच्या ताब्यात सर्व लोक वागतात, ते आणखी 11 विकार मी तुला सांगणार आहे. आतापर्यंत हे जे विकार आपण बघितले, व्हेरियस डिफरिंग आणि अपॅरंटली ऑपोझिट क्वालिटीज याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं का? एनीबडी? इट्स डिफिकल्ट टू डायजेस्ट की जो वाईट विकार आहे, आपण ज्याला वाईट समजतो, तो देखील भगवंतापासूनच आलेला. येस, समीर. मला एक डाऊट होता. ओके. ऐकू ऐकू येते का? येस, गो अहेड प्लीज. अ, अध्याय 9वा श्लोक 20वा. तुम्ही म्हणाला की पुण्यकर्माचे फळ हे पापमयच असते. त्यामध्ये श्लोक असा आहे की वेदाध्ययन करणारे, म्हणजे मी काय श्लोक वाचत नाही, करणारे आणि सोमरसाचे पान करणारे सर्व स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात, असे पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्रियाच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. पण मग दिव्य भोग जर उपभोगतात, तर मग पुण्य कर्माचे फळ पापमय कसं असू शकेल? त्यांचे ते ओके. तो पुण्यकर्म गुड, म्हणजे गुड संपल्यानंतर क्वेश्चन. ते खाली आय येतात ना एम त्या याच्या पृथ्वीवरती. गॉट इट. मला कळला तुझा प्रश्न. आणि आणि दुसरी ह्या गोष्ट प्रश्नाचा म्हणजे असं श्रीकृष्ण म्हणतात की खरं म्हणजे लोक जे वेदाध्ययन करतात किंवा वेदाचा अभ्यास करतात, ते पुण्य कमवायला आणि हे करायला. पण माझं जर अध्ययन काय जे काय असेल ते माझं पूजन केलं, तर मग त्यांना वैकुंठ प्राप्त होतो. पण स्वर्ग निर्माता तर तूच आहेस ना, मग तूच निर्माण केलंस. तर मग ते का, म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे कृष्णाचं की आम्ही विद्याध्ययन करू नये, की मग काय मग? ओके. सो यू कॅन गो बॅक ऑन म्यूट. ह्या प्रश्नाचं अगदी सविस्तर आणि विस्तृत उत्तर आपण जेव्हा त्या श्लोकाचं चिंतन केलं होतं ना, त्याच्यामध्ये केलं होतं. आपल्याला स्वर्ग जरी मिळाला, तरीसुद्धा स्वर्गाचा अनुभव येतो आणि जातो. जेव्हा आपलं पुण्य संपेल, त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा मृत्यूलोकामध्ये येऊन काहीतरी करावं लागेल. स्वर्गामध्ये जाणं हे आता आपली जी परिस्थिती आहे, त्यापेक्षा चांगलं आहे असं वाटत जरी असलं, तरीसुद्धा ते देखील सापेक्षच आहे. आपण जर वेदांचा अभ्यास पुण्य प्राप्त करण्यासाठी आणि त्यातून स्वर्ग प्राप्ती करण्यासाठी जर करत असू, तर आपण सापेक्ष जगामध्ये अडकलेलो राहू. तर तशा प्रकारे आपल्याला नाही राहायचंय. त्यामुळे तशा प्रकारे आपण जर राहिलो, तर स्वर्गप्राप्ती जरी झाली, तरी ते जे पुण्य आहे, ज्याच्यामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्त होतो, ते पुण्य पापमयच आहे. कारण की ते आपल्याला सापेक्ष जगामध्ये अडकवून ठेवतंय. सापेक्ष जगाला खरं मानणं हे एक पहिलं पाप आहे. दॅट इज द ओरिजिनल सिन, ओरिजिनल एरर. त्यामुळे त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण अडकलेलो राहू ना, तोपर्यंत आपण तिथेच राहू. एनिवे, पण त्याच्याबद्दल यू शुड गो बॅक अँड लिसन टू दॅट पर्टिक्युलर श्लोक. ते तेव्हा जे चिंतन केलं होतं ना, यू विल बी. तिथं वेदाध्ययन केलं, मी वरती पोचलो आणि मग मीच म्हणालो चित्रगुप्ताला की अरे साहेबांना बोलव बरं. आणि मी इथं बसून राहतो सोफ्यावरती. ते पुण्य आणि जे काय सोमरस आणि जे काय अष्टलक्ष काय सुख असतील, ते तुम्हीच उपभोगा. मी आपल्या इथं बसून राहतो आणि टीव्ही बघत बसतो. मला तुमचं ते सुख उपभोग नको आणि ते स्वर्ग नको. जे काय असेल ते तूच शिकव, कारण का तू घडवलंयस ना या जगाला, मी थोडी घडवलंय. नाहीतर मग मी वरती जाऊन चित्रगुप्ताला चिमटा काढीन मग. आपण जर खरोखरीच श्रीकृष्णाचे भक्त असू, तर आपण हा. त्यांनी जी आपल्याला गीता सांगितलेली आहे, ती गीता व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि जर आपल्याला पूर्णपणे समजत नसेल, तर ज्याला समजलेली आहे त्याच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करू. दॅट इज व्हॉट वी आर ट्रायिंग टू डू ना. वी आर ट्रायिंग टू लर्न धिस फ्रॉम ज्ञानेश्वर महाराज, नाही का? हा. तर आपण जर हे लक्षपूर्वक सगळं ऐकलं आणि त्याचं मनन केलं, चिंतन केलं, तर आपल्याला हे लक्षात येईल, की त्याचा सूक्ष्म विचार करणं आवश्यक आहे.
तुम्ही स्वर्गामध्ये जाणं त्याच्यासाठी जे पुण्य आपण कमवतो आहोत, ते पुण्य पापमय कसं आहे? याचं चिंतन आपण केलंय त्याच्याबद्दल. गो बॅक आणि लिसन टू दॅट रेकॉर्डिंग. आय थिंक यू विल बी नाही नाही, मी बेनिफिटेड बाय दॅट. ऐकीनच मी, कारण की मी तेव्हा नव्हतो म्हणून मला हां. पूर्ण स्टोरी माहिती नाही. करेक्ट. एक्झॅक्टली. सो गो पण बॅक अँड ठीक आहे. टेक अ लूक ॲट दॅट. यू विल गेट द ॲन्सर टू दॅट क्वेश्चन. ओके? ओके. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आपण आता 6-7 असे 2 श्लोक पुन्हा एकदा बघूया. सो लेट मी गो बॅक इंटू माय चीट शीट हिअर. त्याच्यामध्ये आपल्याला प्रभुपाद पहिले काय सांगतात बघूया. सो वी आर नाउ गोइंग इंटू व्हर्स नंबर 6. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. याचा अर्थ हा आहे की द 7 ग्रेट सेजेस अँड बिफोर देम द 4 अदर ग्रेट सेजेस अँड द मनूज म्हणजे प्रोजेनायटर्स ऑफ मॅनकाइंड, ज्यांनी मानवजात सुरू केली. मनू म्हणजे जिच्यापासून मानवजात उत्पन्न झाली तो. come from me, born from my mind, and all the living beings populating the various planets descend from them. तर हे सगळेच्या सगळे जे तयार झालेले आहे, हे सगळी सृष्टी जी तयार झालेली आहे, ही सगळी माझ्यापासून तयार झालेली आहे, असं भगवान सांगतात. महर्षी सात पूर्वीचे चौघे मनु तसे चिते, माझे संकल्पिले भाव ज्यांची लोकातही प्रजा. असा हा श्लोक आहे. ठीक आहे. तर ह्याचं जे मराठी ओवीबद्ध ट्रान्सलेशन आहे, मुक्त छंदामध्ये आपले बंधू काय म्हणतात? ते म्हणतात की प्राचीन मनुचार महर्षी सात, मीच होते निर्मिले भूतकाळात, समस्त भूतमात्र या जगामधली त्यापासून असती जाण उपजली. प्राचीन मनुचार महर्षी सात, मीच होते निर्मिले भूतकाळात, समस्त भूतमात्र ह्या जगामधली आपण म्हणजे सगळे लोक त्यापासून असती जाणं उपजली. म्हणजे आपल्यापासूनच सगळं भगवंतानी निर्माण केलंय असं ते सांगतायत. ठीक आहे. त्याचं वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? महर्षी समीसातही निर्मिलेले मनुचार तेही तसेची निघाले. मनातून उत्पत्ती माझ्या तयांची, तयापासूनी निर्मिती ती जीवांची. महर्षी समी सातही निर्मिलेले मनुचार तेही तसेची निघाले, माझ्यापासूनच निघाले. मनातून उत्पत्ती माझ्या तयांची, माझ्या मनातून त्यांची उत्पत्ती झाली, तयापासून निर्मिती ती जीवांची. मग त्यांच्यापासून पलीकडे जीव निर्माण झाले. दॅट इज हाऊ दिस होल क्रिएशन हॅपन्ड. ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? महर्षया सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. तर ह्याच्याबद्दल ज्ञानदेवांनी पुष्कळ ओव्या लिहिल्या आहेत. सो लेट मी रीड ऑल द ओवीज फर्स्ट, नंतर मग आपण ट्रान्सलेशन बघूया. तरी आघवांची गुणी वृद्ध, जे महर्षींमाजी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी. आणि काही सांगिजतील, जे 14 आतील, स्वयंभू मुख्य मुदल चारी म्हणू. ऐसे हे 11 माझा मनी जहाले धनुर्धरा, सृष्टीच्या व्यापारा लागोनिया. जै लोकांची ये व्यवस्था न पडे, जै या त्रिभुवनाचे काही न मांडे, तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. जैची जे जाहाले इही लोकपाळ केले, अध्यक्ष रचुनी ठेविले इही जन. म्हणून 11 हे राजा, मग येर लोक यांचिया प्रजा. ऐसा हा विस्तारू माझा ओळख तू. पाहे पाव आरंभी बीज एकले, मग तेची विरूढरिया बुड झाले. बुडी कोंभ निघाले खांदी यांचे, खांदियापासून अनेका पसरलिया शाखोपशाखा. शाखांस्तव देखा पल्लव पाने, पल्लवी फूलफळ एवं वृक्षत्व जाहाले सकळ. ते निर्धारिता केवळ बीजची ते. ऐसे मी एकची पाहिले, ऐसे मी एकची पहिले, मग मी ते मनाते व्याले. तेथ सप्त ऋषी जाहाले आणि चारी म्हणू. इही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक सृजिले. लोकांपासून निपजिले प्रज्ञा जात.
ऐसेनी हे विश्व येथे, मीची प्रसवला निरुते, परी भावाचेनी हाते माने जया. ह्या सगळ्या ओव्यांचा जो मराठी अर्थ आहे तो आता आपण बघूया. सो लेट अस सी. प्राचीन म्हणजे कश्यपादी 7 महर्षी, तसंच 4 म्हणजे स्वयंभू आदी मनू, हे माझे सर्व भाव माझ्या मनापासून उत्पन्न झाले. ही सर्व प्रजा त्यांची सृष्टी आहे. हां, तर ते काय म्हणतात, की तरी अर्जुना, सर्व गुणांनी श्रेष्ठ, मोठमोठ्या ऋषींमध्ये प्रसिद्ध असलेले ज्ञाते, जे कश्यपादी 7 ऋषी, हे सप्तर्षी होते ना, त्यापैकी कश्यप एक ऋषी होते. तर ह्या सगळ्या 7 ऋषींसोबत आणखीन कोण 14 मनूंपैकी स्वयंभू आदी करून मुख्य मूळ जे 4 मनू, तेही आणखी सांगितले जातील. तर हे जे 11 ओरिजिनल क्रिएशन्स आहेत आपण म्हणू, म्हणजे भगवंतानी ह्या 11 लोकांना पहिलं तयार केलं. "अगा अर्जुना, सृष्टीची घडामोड चालावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे 11 जण माझ्यातून म्हणजे माझ्या मनातून उत्पन्न झाले." त्यांचे मानसपुत्र आहेत हे सगळे. ज्यावेळी स्वर्गादी लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती व या त्रैलोक्याचा मांड बसलेला नव्हता म्हणजे मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते, त्याच वेळी हे कश्यपादी 11 उत्पन्न झाले. मग त्या 11 जणांनी इंद्रादी 8 लोकपालांना म्हणजे दिशांच्या स्वामींना उत्पन्न केलं आणि त्या दिशांचे स्वामी नेमून ठेवले व त्या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले. आता ह्याच्यावर थोडंसं आपण जरा चिंतन करू. तुम्ही थोडा विचार करा, की आपलं शरीर कसं तयार होतं? आपलं शरीर कसं तयार होतं? आपलं शरीर पहिल्यांदी ना, फक्त एक युनिट, एक पेशी किंवा एक सेल आपण म्हणू, हं, ती असते आपल्या आईच्या पोटात. त्या एकापासून एकाचे 2 होतात. 2पासून 2चे 4 होतात. 4चे 8 होतात. 8चे 16 होतात. अशा प्रकारे विस्तार होतो. तुम्ही समजा आपल्या शरीराचा जरी विचार केला ना, तरी सुद्धा अशाच प्रकारे रचना होते. बरं, काही काळापर्यंत काय होतं माहिती आहे का, की हे पहिली जी सेल असते ना, ती एक्झॅक्टली तशीच रेप्लिकेट होते. पुष्कळ वेळेपर्यंत. परंतु नंतर काय होतं, की शाखा आणि उपशाखा म्हणजे त्या गोळ्यामधून, त्या छोट्याशा गोळ्यामधून हळूच हात निघायला लागतात, पाय निघायला लागतात, डोकं निघायला लागतं, आतले अवयव वेगळे-वेगळे तयार व्हायला लागतात आणि ते सगळं एक एकसंध छोटंसं शरीर आईच्या पोटामध्ये तयार होतं. एकापासूनच तयार झालं ना सगळं. त्याचप्रमाणे भगवंतांनी पहिले हे 11 तयार केले आणि ह्या 11 पासून मग बाकी सगळी सृष्टी तयार झाली आणि शाखा आणि उपशाखा तयार झाल्या. विचार करा. तर अशा प्रकारे आपल्या शरीराची देखील वाढ होते. तशाच प्रकारे या सृष्टीची उत्पत्ती होते. आणि या सगळी सृष्टीची जी उत्पत्ती आहे, ती सगळी भगवंताच्या मनापासून होते. सो भगवान सिम्पली विल्स दॅट दिस विल हॅपन अँड इट हॅपन्स. इट्स लाइक भगवंताचं ड्रीम आहे हे. स्वप्नामध्ये कसं, की आपण सगळी आपली स्वप्नसृष्टी स्वतःच तयार करतो ना. आपल्या स्वप्नामध्ये आपण काही वेगळं कुठून मटेरियल आणतो का? आपल्या मनाचे सगळे खेळ असतात. आपल्या मनामध्ये आपणही असतो आणि आपल्यासोबत इतर सगळी सृष्टी पण असते. अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात. कधी आपल्याला चांगल्या गोष्टी दिसतात मनामध्ये, स्वप्नामध्ये आणि कधी आपल्याला वाईट गोष्टी दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्येच होतात. तर आपल्या मनामध्ये, आपल्या स्वप्नामध्ये आपण जर एवढं सगळं तयार करू शकत असू, तर भगवंत एवढी मोठी सृष्टी तयार नाही करू शकणार? सहज करू शकेल. तर अशा प्रकारे भगवंताच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न झाली, की अशा प्रकारची सृष्टी आपण तयार करावी म्हणून ती सृष्टी उत्पन्न झाली. दॅट इज द एक्सप्लेनेशन. आणि ही सृष्टी नेहमी अशीच होती आणि अशीच आहे. बदलत असते, तिचं रूप बदलत असतं. कधी-कधी ती सृष्टी जी होईल ना, ती अनमॅनिफेस्ट होईल, म्हणजे ती अप्रकट होईल. आता सध्या प्रगट आहे. का बरं? कारण की आपण आपल्या देहामध्ये आहोत आणि आपल्या इंद्रियांमार्फत आपल्याला ह्या दृश्य जगताची, दृष्ट नाही, दृष्ट पण नाही, दृश्य जे दिसतंय ते दृश्य जगताची आपल्याला जाणीव होते. पण होते कुठे? होते आतच आहे. होते कशी आहे? ॲज सेन्सेशन्स. इट्स नॉट रिअल. तर म्हणून वर सांगितलेले महर्षी इत्यादी हे 11 राजे आहेत आणि बाकीचे लोकपालादिक ती त्यांची प्रजा आहे. असा हा माझा विस्तार आहे असं समज. अर्जुना पहा,
पहिल्या प्रथम मी एक बी असते. मग त्यालाच अंकुर फुटल्यावर ते बूड म्हणजे बुंधा होते आणि त्या बुंध्यामध्ये फांद्यांचे अंकुर निघतात. आपण आपल्या शरीराबद्दल जे बोललो ते एक्झॅक्टली असंच होतं. त्या फांद्यांपासून पुढे लहान-मोठ्या शाखा पसरतात आणि त्या फांद्यांपासून कोवळी, पालवी व पाने फुटतात. म्हणजे वेगळे-वेगळे अवयव उत्पन्न होतात ना, असं समज. पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होतं, ते आणखीन वेगळं आहे. ह्याप्रमाणे सर्व झाड तयार होतं. विचार करून पाहिलं तर हे झाड म्हणजे केवळ बीज आहे, म्हणजे बीच आहे. जे बी होतं ना, तेच आहे झाड आहे पूर्ण. त्याच्यामधनंच हे सगळं विस्तार झालेला आहे. ह्याप्रमाणे प्रथम एकटा मी होतो. मग ते म्हणजे ते मी त्या मनाला उत्पन्न करते झाले आणि त्या मनापासून कश्यपादी 7 ऋषी आणि स्वयंभू आदी 4 मन उत्पन्न झाले. त्यांनी मग नंतर इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋती, वायू, कुबेर व ईशान असे हे दिक्पाल निर्माण केले. हां, आपण म्हणतो ना, की पूर्व, नंतर आग्नेय, नंतर दक्षिण, नंतर मग नैऋत्य, नंतर मग पश्चिम, नंतर मग वायव्य आणि मग इकडे उत्तर आणि मग तिकडे ईशान्य आणि नंतर पुन्हा पूर्व. कळली का नावं? आपल्याला माहिती आहे की आता हे ईस्ट, साउथ ईस्ट, साउथ, साउथ वेस्ट, वेस्ट, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट. हे इंग्रजीत माहिती आहे आपल्याला. परंतु लक्षात जर ठेवायचं असेल ना तुम्हाला, तर ईशान्य आपण ॲक्चुअली उलटं मोजतो. ते नॉर्थ ईस्टपासून मोजतो आपण. नाही सॉरी, नॉर्थ ईस्ट म्हणजे आग्नेय, नै म्हणजे नैऋत्य आणि म्हणजे वायव्य. नै, वा. हे लक्षात राहू शकतं का तुमच्या? पासून म्हणजे नॉर्थ ईस्टपासून सुरू करायचं. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. ह्या 4 दिशा आहेत. नै, वा. त्या जर लक्षात ठेवल्या आपण, तर आपल्याला ह्या 8 दिशा अशा कळतील आणि आणखीन 2 दिशा आहेत. ऊर्ध्व आणि अध. वरती आणि खालती अशा 10 दिशा आहेत. तर या 10 दिशांचे लोकपाल, प्रत्येक दिशेला लोकपाल असतो. ह्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या म्हणजे स्वर्गादी लोकांची रचना केली आणि त्या लोकांपासून ही प्रजा उत्पन्न झाली. म्हणजे ही प्रजा उत्पन्न झाली म्हणजे कसं आहे, की ह्या सृष्टीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे जीव दिसतात ना. आपण मनुष्य फक्त एवढेच थोडीच आहोत जीव. अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून ते मनुष्यापर्यंत सगळ्या प्रकारचे जीव आहेत. तर ही सगळी सृष्टी कशी निर्माण झाली? ती ह्या लोकपालांनी निर्माण निर्माण केली. लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. लोकांपासून म्हणजे पहिले या सृष्टीमध्ये ज्यापासून भूत निर्माण होतील असं अन्न पहिले तयार झालं. सो द एन्व्हायर्नमेंट नेसेसरी फॉर द अपीअरन्स ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स केम फर्स्ट अँड देन द ऑर्गॅनिझम्स केम इंटू एक्झिस्टन्स. कारण की जोपर्यंत ती प्रकृती किंवा ती परिस्थिती, तो परिवेश तयार नसेल किंवा तयार झालेला नसेल, तोपर्यंत जीव तिथे उत्पन्न होणारच नाही ना. जोपर्यंत आईचं गर्भाशय तयार नसेल, तोपर्यंत त्याच्यामध्ये पित्याचं बीज अंकुरितच नाही होणार. असं होईल. जोपर्यंत जमिनीमध्ये विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली नसेल, तोपर्यंत बीज अंकुरित नाही होणार. What does that mean? It means that the environment or the ecosystem has to be ready before any organism will appear in that ecosystem. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांपासून, ह्या प्रकृतीपासून हे सगळे भूत जे आपण तयार झालो. ठीक आहे? याप्रमाणे प्रत्यक्ष असलेलं विश्व खरोखरच माझ्यापासूनच नाही झालंय का? परंतु हा सर्व माझाच विकार आहे, अशा दृष्टीने जो पाहील त्याला पटेल. आता हा विकार जो आहे ना, विकार म्हणजे कसं आहे, की समजा आपण ह्या विकारामध्ये किंवा ह्या मॅनिफेस्टेड वर्ल्डमध्ये किंवा ह्या रिलेटिव्ह वर्ल्डमध्ये जर अडकलो, तर तो विकार आहे. नाहीतर ती सृष्टी पवित्र आहे. ती मंगलच आहे. जर तिचा आनंद आपण तिचा त्याग करून घेतला, तर ती पवित्र आहे. पण जर तिचा आनंद आपण तिचा भोग करून घेतला, तर मग काय होईल, की त्या प्रकृतीमध्ये आपण विकृती निर्माण करू. सो वी विल क्रिएट ऑल काइंड्स ऑफ पोल्युशन इन द एन्व्हायर्नमेंट इफ वी आर ग्रीडी. व्हाय? बिकॉज वी आर ट्राइंग टू कन्झ्युम, कन्झ्युम, कन्झ्युम. अशा प्रकारे जर आपण विचार केला, तर आपल्याला कळेल, की हे भोगवृत्ती इज नॉट गुड. तेन त्यक्तेन भुंजिता मागृधक्कस्य स्वेदनम. ह्या श्लोकाबद्दल किंवा या ओव्यांबद्दल कोणाला जर काही चिंतन करायचं असेल किंवा विचार व्यक्त करायचे असतील, तर आपण करू शकतो. गो अहेड.
येस समीर, वन्स अगेन गो अहेड. असं असताना श्रीकृष्ण अंगराज कर्णाला अप्रोच केलं होतं त्यांनी आणि म्हणाले की तू दुर्योधनाचा साथ सोडून दे आणि तू पांडवाच्या शिबिरामध्ये ये. तुझ्या पाठीशी भीम उभा राहील. अर्जुन तुझा सारथी होईल. मी तुझ्या पाठीमागे पाठीमागे येत राहीन. संसाराचे सगळे भोग उपभोग तुझ्या पायथ्याशी येतील. तू सगळे भोग उपभोगू शकशील. अर्जुन तुझ्या बाजूला राहील आणि नकुल आणि सहदेव तुझी पाठराखण करतील आणि स्वयं मी तुझ्या पाठीशी राहीन. जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे मी तुझ्या पाठीमागे पाठीमागे येईन आणि संसाराचे जितकं सुख आहे ते तुझ्या पायथ्याशी ठेवीन मी, कारण का मी सर्वांचा स्वामी आहे. मग तो असं का म्हणाला आणि अर्जुनला पण तो बरेच वेळा म्हणाला की म्हणजे तू फळाकडे लक्ष न देता तू कर्म कर. मिळाली तुला फळ तर तू उपभोग, नाहीतर मग तुला मेलास तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल. मग इथं तो निश्चितपणे हे करतो की अ, सुख सुख उपभोगायला तो हे प्रेरित करतो ओके, कसं असतं कर्णाला. समीर, आय गॉट युअर क्वेश्चन अ, की यादवांना पण त्यांनी तसं केलं आणि मथुरावासींना पण त्यांनी तसं केलं. यादवांनी त्याचं वचन तोडलं, यादव संपून गेले. मथुरावासींनी पण मग ते खरोखर पापमय म्हणजे सुख उपभोगली, पण मग ते पापमयच्या ह्याच्यामध्ये गेले. मग ते ते पण संपून गेले. मग मथुरा डुबली आणि मथुरा डुबलेली मी बघून आलोय द्वारकामध्ये. मग तुम्ही आता ओके, तर एक्सप्लेन करा. ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, की आपण जिथे असू ना, तिथून आपल्याला भगवंत हात धरून पुढे घेऊन जाणार आहे. ओके. तर समजा आपल्याला सापेक्ष जगत खरं वाटत असलं, तर त्या जगातून आपल्याला सोडवण्यासाठी जी काही युक्ती करण्याची आवश्यकता आहे, ती युक्ती आपल्याला भगवंत सांगणार आहेत. कसं असतं माहिती आहे का, की सापेक्ष जगतामध्ये आपण जोपर्यंत अडकलेलो असतो ना, तोपर्यंत त्याचा वीट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये अडकलेलो राहू. हे कसं असतं, की लहानपणी आपल्याला कुठल्या-कुठल्या गोष्टींबद्दल आकर्षण असतं आणि आपण त्या गोष्टी करत असतो. परंतु आपल्याला त्या गोष्टींबद्दल आता तेवढं आकर्षण नाही आहे. कारण की त्याच्यातनं आपलं मन विटलंय असं नाही म्हणणार, पण आपल्याला त्याच्याबद्दल आता काही महत्त्व नाही राहिलं. असं आहे. महत्त्व राहिलेलं नाहीये. ठीक आहे ना? तर जर कर्णाच्या मनामध्ये या सापेक्ष जगाबद्दल आकर्षण असेल, तर पहिले त्याला ते प्रलोभन दाखवलं, की तो अधर्माची साथ सोडण्यासाठी जर तुला जगातलीच काहीतरी वस्तू मिळाली, जी प्रलोभनीय आहे, तर ती तुला मी द्यायला तयार आहे. म्हणजे मग तू अधर्मापासून धर्माकडे येशील पहिले. परंतु त्याच्यानंतरची गोष्ट जी सांगितली आहे भगवंतानी, की धर्मानुसार आचरण करून, वेदांचं अध्ययन करून, वेदांमध्ये जे काही लिहिलंय ते सगळं करून, म्हणजे यज्ञ, तप वगैरे व्हॉटएव्हर ते करून पुण्य प्राप्त करून आणि स्वर्गात जाणं. दीज आर ऑल स्टेप्स टुवर्ड्स रिअलायझिंग द फॅलसी. फॅलसी म्हणण्यापेक्षा एम्प्टीनेस. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरोखरच काही सार नाहीये. ह्या फोल आहेत, पोकळ आहेत. तर हे कळण्यासाठी पहिले त्या रस्त्याने जाऊन, त्या रस्त्याने घेऊन जाऊन आपल्याला कृष्ण सांगण्याचा प्रयत्न करतो. वेदांमध्ये पहा, की किंवा उपनिषदांमध्ये, गीतेमध्ये सुद्धा ना, आपण ज्या ठिकाणी असू, त्या ठिकाणी गीता आपल्याला मार्गदर्शन करेल, की तुम्ही जर जगामध्ये अडकलेले असाल, जगाला सत्य मानत असाल, तुम्ही कर्मयोग करा. कारण की तुम्हाला काहीतरी करण्याची खुमखुमी आहे. करा. तुम्ही जर इमोशनल असाल, तुमच्या मनामध्ये प्रेमभाव असेल, शील असाल तुम्ही, तर मग तुम्ही भक्ती करा. भक्ती करू शकता. तुम्हाला जर इफ यू वॉन्ट सम मिस्टिकल एक्सपिरियन्सेस, मला हा अनुभव यायला पाहिजे, तो अनुभव यायला पाहिजे, अशा प्रकारचे मिस्टिकल एक्सपिरियन्सेस पाहिजे असतील, तुम्ही योग करा. परंतु हे सगळं करून देखील तुम्हाला कृतकृत्यतेचा अनुभव नाही येणार. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन होत नाही तोपर्यंत. म्हणजे योगामध्ये सुद्धा पतंजली मुनी म्हणतात, की योगा चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्ती निरोध इज नॉट द एंड गोल. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान. म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्वरूपाची तुम्हाला ओळख होणं हे महत्वाचं आहे. तर ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कृतकृत्यतेचा अनुभव येत नाही. हे भगवंत आपल्याला सांगणार आहे 15व्या अध्यायामध्ये. सो पण जेव्हा तो होता तिथं म्हणजे श्रीकृष्ण होते तिथं,
तेव्हा मग त्यांनी ते सगळं संसार सृष्टी बंद करून सगळ्या जे शाळकरी मुलं होते, मुली होते, स्टुडंट्स होते, त्यांना काय म्हणतात ते वैकुंठ धाम प्राप्तीला का नाही प्रेरित केलं? तो तो का नाही, व्हाय डिड ही नॉट इंटरव्हीन इन द सोसायटी ऑफ हसीनापूर अँड तो सराउंडिंग सहज करू एरियाज? शकला असता ना. भगवान कुड हॅव इझिली डन दॅट. पण भगवान करत नाही. बिकॉज ही वॉज हिमसेल्फ इन द ह्युमन फॉर्म. ॲब्सोल्युटली ही कुड हॅव डन दॅट, बट ही चोज नॉट टू डू दॅट और ही वोंट डू दॅट. कारण की कसं असतं बघ, की इव्हन दो वी हॅव अवर ओन इंडिव्हिज्युअल कर्म आहे ना. आपलं जे स्वतःचं कर्म किंवा प्रारब्ध अच्छा. आहे, ते तर आपल्याला भोगावं लागतं, राइट? त्याचप्रमाणे देअर म्हणजे इज समथिंग कॉल्ड द सोसायटल कर्म. म्हणजे ह्या समाजाचं देखील एक कलेक्टिव्ह कर्म आहे, ज्याच्यामुळे समाजाला त्या कर्माची फळं भोगायला लागतात. म्हणजे आपण समाज म्हणून समजा, आपलं समज एक छोटंसं गाव आहे किंवा मुंबई असं मोठं शहर आहे समज, तर हा हा. समाज झाला ना, मुंबई म्हणजे पूर्ण समाज झाला. तर ह्या मुंबईच्या समाजाने समजा एखाद प्रकारचं कर्म केलं, म्हणजे काही सगळ्यांनी आपल्या घराबाहेर कचरा टाकला. तर त्या कर्माचं फळ मुंबईकरांना ॲज अ होल भोगावं लागेल ना, नाही का? अच्छा. सो कृष्णाच्या काळामध्ये जेव्हा जे लोक होते ना, तेव्हा जे लोक होते, त्यांचं देअर वॉज अ कलेक्टिव्ह कर्म अल्सो व्हिच दे हॅड टू एक्सपिरियन्स. करेक्ट? तर तशा प्रकारचं कर्म आपल्या सगळ्यांना भोगावंच लागतं. त्यामुळे भगवंत या म्हणजे मग कर्माची इथं इथं जरी समजा झूम व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले ओम तथास्तु, आणि मग आपण म्हणालो चला श्रीकृष्ण आता आपण वैकुंठामध्ये जाऊया, कशाला ते आम्हाला सुख नकोय, काय नको, उपभोग नकोय, भोग नको, काय नकोय. तर तो म्हणेल नको बाबा, तुम्ही इथंच बसा, झूम व्हिडिओ करत बसा, मी काही तुम्हाला घेऊन नाही जाणार. म्हणजे असा त्याचा अर्थ होईल, तुम्ही तुमचे कर्म तुम्हाला भोगलेच पाहिजे. म्हणजे जे असं काय आहे असेल ते आणि चांगलं वाईट. आपल्या ज्या वासना असतील ना, त्यानुसार आपण इथे अडकलेलो राहतो. आता त्याची एक गोष्ट सांगतो. सो यू कॅन गो बॅक ऑन टू म्यूट. सो यू विल अंडरस्टँड धिस. एकदा खरंच असं झालं, की भगवान आले त्यांच्या पुष्पक विमानातून आणि एका माणसाकडे गेले. तो माणूस कुठला होता? तो संन्यासी होता. एका बाबाजी म्हणजे आश्रमाचा जो हेड असेल त्याच्याकडे. आणि त्याला म्हटलं भगवंतानी, की "मी विमान घेऊन आलेलो आहे. चला आपण जाऊया वैकुंठाला." "चलतो का?" तर तो म्हणाला, की "अरे, मी आत्ता हा आश्रम एस्टॅब्लिश केला आणि इथे आता एक मंदिर बांधायचं आहे आणि मंदिरामध्ये आता एक मूर्ती येणार आहे म्हणजे जयपूरहून मार्बलची. ती मूर्ती एस्टॅब्लिश केली, ते मंदिर मी बांधलं, की मग मी येतो. सो आय एम नॉट रेडी टू कम येट." तर नाही, अशी गोष्ट नाही ती. ॲक्चुअली आय 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 फॉरगॉट. मी तुम्हाला आधी ॲक्चुअली सांगितली होती एकदा ही गोष्ट, पण मी आय फॉरगॉट. एका माणसाकडे गेला, भगवंत म्हणजे कृष्णच समजतो. तर त्या माणसाला म्हटलं त्याने, की "चला आता आपण जाऊ." तर तो माणूस म्हणे, की "नाही, नाही, नाही, मी एकटा नाही येणार, मी सगळ्यांना घेऊन येईन." तर म्हणे, की "ठीक आहे, तू घेऊन ये सगळ्यांना." "कोणाकोणाला घेऊन येशील?" तर म्हणे, "जो कोणी येईल तुझ्यासोबत, एव्हरीबडी गेट्स अ फ्री राईड, फ्री तिकीट. तू जितके लोकं आणशील सगळ्यांना विमानात बसवीन आणि घेऊन जाईन स्वर्गात, वैकुंठाला." तर तो ह्या संन्याशाकडे जातो आणि संन्यासाला विचारतो, तर संन्यासी हे असं उत्तर देतो, राइट? की "माझ्याकडे आता मी या आश्रमामध्ये मंदिर बांधणार आहे आणि त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही." हा पहिला झाला संन्यासी. नंतर मग तो जातो वानप्रस्थाकडे. एक माणूस असा रिटायर झालेला आहे. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे. तर त्याला जाऊन विचारतो, की "चला भगवंत आलेत वैकुंठाला जायला. यू गॉट अ नॉन स्टॉप फ्लाइट, फ्री तिकीट. विल यू वॉन्ट टू गो?" तो म्हणतो, की "नाही, नाही, नाही. आत्ता तर मला म्हणे नातू झालाय. ह्या नातवाचं जेव्हा लग्न होईल ना, त्याच्यानंतर मी जाईन स्वर्गात." तर भगवंत हे सगळं बघतोय त्याचं हां. ह्या माणसाचं सगळं ॲक्टिव्हिटी आणि तो गालातल्या गालात हसतोय, की हाऊ ही इज अनसक्सेसफुल इन एन्करेजिंग पीपल टू गो विथ हिम. तर तिसऱ्या माणसाकडे जातो. तो गृहस्थ आहे. हां. तर त्या गृहस्थाकडे जातो तो आणि त्याला म्हणतो, की "बघा, आपल्याला भगवंत आलेत घेऊन जायला, चालतं का?" तो म्हणे, "आत्ता तर म्हणे माझा संसार सुरू झालाय. माझं आत्ताच लग्न झालंय. आय हॅव टू लिव्ह माय होल लाईफ. बिफोर दॅट आय कॅनॉट गो." मला नाही जायचं स्वर्गामध्ये. ओके, म्हणजे वैकुंठामध्ये. नंतर मग तो चौथ्या ब्रह्मचारीकडे जातो. मग त्याच पुन्हा आश्रमात जातो, जिथे ते पहिले बाबाजी त्याला भेटले असतात ना, त्यांच्यापैकी एका स्टुडंटला विचारतो तो. तर तो ब्रह्मचारी जो विद्यार्थी असतो, तो काय म्हणतो माहिती आहे का? तो म्हणतो, की "आत्ता तर मी माझं शिक्षण सुरू केलेलं आहे. मला 4 वेद, एवढे सगळे उपनिषद, गीता-बिता हे सगळं शिकायचं. ते शिकल्याशिवाय मी कसं जाऊ? आय वॉन्ट टू लर्न. बिफोर दॅट आय विल नॉट गो." तर शेवटी हा माणूस फ्रस्ट्रेट होतो आणि भगवंत बघतो त्याच्याकडे, की ही इज अनसक्सेसफुल. सो ही इज गेटिंग फ्रस्ट्रेटेड. मग शेवटी तो एका डुकराकडे जातो. ही गोज टू अ पिग आणि मग तो त्याला म्हणतो, की "बघा,
असं विमान आलेलं आहे वैकुंठाला जाण्यासाठी नॉनस्टॉप फ्लाइट. कॅन यू कम? तर तो जो मिस्टर पिग असतो तो मिसेस पिगला विचारतो. तो म्हणतो, की "मी एक काम करतो, आय विल आस्क मिसेस पिग आणि विल सी वेदर वी वॉन्ट टू गो." आणि तो विचारतो, "अजी सुनते हो? चलेंगे वैकुंठ?" तर ती आतून उत्तर देते, "उनसे पूछो कि हमको यहाँ जैसा खाना मिलता है वैसा स्वर्ग में वैकुंठ में मिलेगा क्या? तो फिर आते." असं आहे. म्हणजे काय आहे, की ह्या जगामध्ये वैकुंठाला जायला कोणी रेडीच नाही आहे. तू आत्ता जे विचारलं ना, तर त्याच्यामध्ये समजा भगवंत स्वतः इथे आले आणि त्यांनी समजा म्हटलं, तर आपण पहिले काय करू, आपण त्यांना पहिले विचारू, की "यू प्रूव्ह दॅट यू आर भगवंत." तुमचं आधार कार्ड कुठे आहे? दाखवा. तर ओह माय गॉड सिनेमा पाहिला होता ना? परेश रावलचा आणि अक्षय कुमारचा? सेम सिच्युएशन. आता तेच आपल्याला सांगणार आहे भगवंत, की माझं जे प्रगटीकरण आहे, माय मॅनिफेस्टेशन ते ह्या जगामध्ये सर्वत्र तुम्हाला दिसणार आहे. सर्वत्र दिसणार आहे. आता येणार ते. लेट मी गो टू द नेक्स्ट श्लोक. सो लेट्स गो टू द नेक्स्ट वन. कुठे होतो आपण आत्तापर्यंत? सी वी हॅड फिनिश्ड अप टू 6. आता 7वा करणार ना आपण. तर 7व्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवान? सो लेट अस गो टू लेट मी फाइंड नंबर 7. इतके वेळ मी ते चालवलं नव्हतं ना, तर त्याच्यामुळे ते माझं रिसेट झालं सगळं. टेक 7. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. तर one who is factually convinced of this opulence and mystic power of mine engages in unalloyed devotional service. Of this there is no doubt. ज्याला माझ्या या ऑप्युलन्स म्हणजे ऐश्वर्याबद्दल पूर्ण खात्री आहे आणि मिस्टिकल पॉवर म्हणजे माझी मायाशक्ती, त्याच्यामध्ये ज्याला पूर्णपणे खात्री आहे, तो माझी भक्ती केल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याच प्रकारची शंका नाहीये. हा योगयुक्त विस्तार माझा जो नीट ओळखे, त्यास निष्कंप तो योग लाभे यात न संशय. हा योगयुक्त विस्तार जो माझा आहे, तो जो नीट ओळखतो त्याला निष्कंप तो योग लाभे, म्हणजे त्याला तो योग कुठल्याही प्रकारची हानी न होता, इट विल बी अनअलॉइड, इट विल बी कंटिन्युअस, याच्यात संशय नाही अजिबात. तर त्याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया. ते म्हणतात, जो जाणे हे वैभव माझे आणि योग सामर्थ्य माझे, तो भक्तियोगाने एकनिष्ठ विलीन मज माझी खचित. हे माझं जे योग सामर्थ्य आणि वैभव आहे, ते जो जाणतो तो भक्तियोगाने एकनिष्ठपणाने माझ्यामध्ये विलीन होतो, खचित अवश्य होणार आहे. विभूती असा योग हा जाण पार्थ, व ऐश्वर्य माझे असे ज्यास ज्ञात, असे त्यासी एकत्व माझ्याच आत, धरावी न शंका तरी काही यात. विभूती असा हा माझा जो योग आहे, आता मी तुला सांगणार आहे, आणि माझं जे ऐश्वर्य आहे हे ज्याला माहिती आहे, असे त्यासी एकत्व माझ्याच आत, तो माझ्यामध्ये एकरूप होऊन राहतो, याच्यामध्ये अजिबात काही शंका तू धरू नकोस. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से अबाउट दिस. या लागी सुभद्रापती, हे भाव या माझिया विभूती, आणि याचिया व्याप्ती व्यापिले विश्व, म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपीलिकावरी, मी वाचुनी दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे, तया चेईरे जाहाले ज्ञानाचे, म्हणून उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्न तया. मी माझी विभूती आणि विभूती व्यष्टलिया व्यक्ती, हे आघवे योग प्रतीती एकची मानी. म्हणून निशंके येणे महाजोगे, मज मीनला मनाचेची आंगे, मनाचेनी आंगे. एथ संशय करणे न लगे, तो त्रिशुद्धी जाहला. हे ज्ञानेश्वरांचं मराठी होतं. आता आपण जे रेग्युलर मराठी आहे ते बघूया. हा माझा विस्तार म्हणजे विभूती व अभेद म्हणजे योग, जो पूर्णपणे जाणतो तो माझ्या अखंड अशा म्हणजे महाअभेद योगाने युक्त होतो, याविषयी संदेह नाही. अर्जुना, म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्याधिक विकार ह्या माझ्या विभूती आहेत आणि यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिलेलं आहे.
म्हणून अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून शेवटी मुंगीपर्यंत माझ्या वाचून दुसरी गोष्टच नाही. ह्याप्रमाणे जो खरोखर समजतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे. म्हणून त्याला चांगलं व साधारण या भेदाचं स्वप्न पडेल का? तर नाही पडणार. मी आणि माझ्या विभूती आणि विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व एकच आहेत. असं ऐक्याच्या प्रतीतीने जो जाणतो, म्हणून अशा संशयरहित महायोगाने म्हणजे ऐक्य भावनेने जो मनाच्या द्वाराने माझ्याशी एकरूप झाला, तो खरोखर कृतार्थ झाला यात शंका घेण्याचं काही कारण नाही. तर आपल्याला समजा हे कळलं, की जे काही आपल्याला दिसते, ते सगळंच्या सगळं भगवंताच्या मायेच्या शक्तीचं, त्याच्या विभूतींचं प्रगटीकरण आहे. सो धिस सिम्पली अ मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हाइन पॉवर अँड द डिव्हाइन विल. आणि ते जे आहे, ते तसं आहे असं जर समजलो, म्हणजे काय की ईशावास्यम इदम सर्वम असं जर समजलो, तर काय होईल, की तशा प्रकारची जी व्यक्ती आहे, म्हणजे तशा प्रकारचा जो साधक आहे, तशा प्रकारचा जो अमूढ आत्मा आहे, जो मूढ नाही आहे, असंमूढ आत्मा आहे, तो मला येऊन मिळेल, माझ्यात एकरूप होईल, ह्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. आपल्याला जर जगामध्ये आसक्ती असेल, आपल्याला जर जग सत्य वाटत असेल, जर आपल्याला जगामध्ये काहीतरी करायचं असेल, जर आपल्याला यश आणि कीर्ती पाहिजे असेल, चांगलं काम करून सुद्धा, वेदांनुसार सगळ्या प्रकारची व्रत, वैकल्य किंवा कर्मकांड करून जर स्वर्गात जायचं असेल, स्वर्गप्राप्ती होईल. परंतु आपण ह्या लोकांमध्ये, या जगामध्ये, या अनुभवांमध्ये अडकलेले राहू. ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की हे सगळं जग जे आहे, हे भगवंतापासून निर्माण झालेलं आहे असं वाटतंय. जे ईश्वर ज्याच्यापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली किंवा ईश्वर ज्याच्यापासून ज्याच्या नियंत्रणाखाली ही सगळी सृष्टी चालते. जो कर्मफलदाता आहे, जो या सृष्टीचा नियंता आहे, तो देखील आभासात्मक आहे. ईश्वर आभासात्मक आहे, जगत आभासात्मक आहे आणि जीव देखील आभासात्मक आहे. मी जो माझ्या स्वतःला जीव समजून बसलेलो आहे, तो जीव जगाचं दर्शन करतोय आणि म्हणतोय की ईश्वराच्या नियंत्रणाखाली हे सगळं जग चालतंय. सापेक्ष जगतामध्ये हे सत्य आहे. परंतु आपली जी स्वतःबद्दलची जाणीव आहे, जे शुद्ध चैतन्य आहे, त्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी आभासात्मक आहेत. अशा चिंतनात आपण इथं आता राहू 2-3 दिवस आणि नंतर मग पुन्हा भेटू शुक्रवारी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.